श्री स्वामी समर्थ. थांबा, जर तुमची मेष राशी असेल तर हा व्हिडिओ चुकूनही चुकू नका, कारण येत्या 15 जूनच्या भयंकर महाअमावस्येच्या आधी संपूर्ण ब्रह्मांडात एक विलक्षण उलथापालथ होणार आहे. एक अशी अद्भुत व दिव्य शक्ती थेट तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचे समूळ उच्चाटन करेल. आणि सर्वात महत्त्वाचा धक्का म्हणजे त्या एका व्यक्तीचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणीसुद्धा वाहू लागेल. हा कोणताही सामान्य योगयोग नाही, तर हा 15 जूनच्या काळोख्या अमावस्या आधी घडणारा साक्षात ईश्वरी असा संकेत आहे मित्रांनो. तर मेष राशींच्या जातकांनो, अत्यंत साहसी, ऊर्जेने भरलेल्या, प्रत्येक कामात पुढाकार घेणाऱ्या, पण सध्या मानसिक त्रासातून आणि क्रोधाच्या संयमातून जाणाऱ्या भाग्यवान मेष राशींच्या जातकांनो, अत्यंत सावधान राहा, कारण येत्या 15 जूनच्या अमावस्येपूर्वी तुमच्या नशिबाचे संपूर्ण चक्र एका रात्रीत उलट फिरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या मरणयातना सहन करत आहात, ज्या एकांकीपणाच्या अंधारात, नातेवाईकांच्या टोमण्यात आणि मानसिक त्रासात जगत आहात, तो सगळा छळ आता संपणार आहे. ब्रह्मांडात अशा काही गुप्त रहस्यमय हालचाली सुरू झाल्यात, ज्यामुळे एक अत्यंत पवित्र व दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली आहे. ही शक्ती तुमच्या घरात असं काही सुख समृद्धीचं वादळ घेऊन येणार आहे, ज्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य एका झटक्यात नष्ट होईल. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार जितका सुखाचा आहे, तितका तो सुरुवातीला तुम्हाला पुरता हादरून सोडणारा ठरेल. कारण मेष राशींच्या जातकांना, तुम्ही स्वभावाने अत्यंत स्वाभिमानी, स्पष्ट वक्ते आणि आतून भावनिक आहात. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टी केवळ एक योगायोग आहेत, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती या अमावस्येच्या काळोख्यात तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती आधी काही भयंकर आणि स्पष्ट संकेत देते. तुमच्या आजूबाजूला गेल्या काही तासात अचानक असे काही रहस्यमय बदल झाले असतील, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले. पण आता सावध व्हा, कारण 15 जूनच्या अमावस्येची ती गडद रात्र लागण्यापूर्वीच तुमच्या घरात एका अशा रूपाने आगमन होईल, ज्याचे नाव ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळे आनंद अश्रूंनी घळाघळा पाणवतील. आता सर्वात मोठा व काळजाचा ठोका चुकवणारा प्रश्न असा आहे की तुमच्या घरात प्रवेश करणारी ती दिव्य शक्ती नक्की कोणत्या रूपात येणार. तुमच्या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी एखादा चमत्कारी युगपुरुष वाट स्वरूप बनून येणार, की तुमच्या घराचा उंबरठा उजळवायला एखादा सिद्ध पुरुष तुम्हाला गुप्त असा कानमंत्र द्यायला येणार, की थेट तुमच्याच घरात लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्म घेऊन तुमच्या संपूर्ण घराचं कल्याण करणार आहे. या 3 गूढ रूपांपैकी कोणतं रूप 15 जूनच्या अमावस्येआधी तुमच्या दारावर दस्तक देईल, आणि या महाचमत्काराला ओळखण्यासाठी तुम्हाला कोणते भयंकर संकेत पाहावे लागतील, या सर्व रहस्याचा पर्दाफाश आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आणि भविष्यवाणीमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल. म्हणून जराही न थांबता शेवटपर्यंत नक्की ही भविष्यवाणी आणि हा व्हिडिओ बघा. तर मेष राशींच्या जातकांनो, येत्या 15 जून रोजी उजडणारी ही महाअमावस्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेकदा लोक अमावस्येला घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त व प्राचीन सिद्धांतानुसार या अमावस्येच्या नेमकी काही दिवस आधी संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी सकारात्मक उलथापालथ सुरू होईल. देवगुरु बृहस्पती आणि तुमच्या राशीचा परममित्र असलेल्या ग्रहांची एक अशी दुर्मिळ बालाढय व महाशक्तिशाली युती निर्माण होत आहे, जिचा थेट आणि तीव्र प्रभाव तुमच्या मेष राशीवरती पडत आहे. हा ग्रह बदलच इतका वेगवान आहे की 15 जूनची मुख्य तिथी उजडण्यापूर्वी तुमच्या नशिबाचे चक्र प्रचंड वेगाने फिरणार असून आजवर रखडलेली तुमची सर्व कामे अचानक मार्गी लागण्यास सुरुवात होतील. मित्रांनो, तुमचा राशीस्वामी पराक्रमी मंगळ ग्रह असला तरी गेल्या काही काळापासून तुम्ही राशीवरील इतर कठीण ग्रहांचा काळ आणि मानसिक संघर्ष सहन करत आहात. परंतु या अमावस्येच्या आधी त्याचा तो भयानक नकारात्मक प्रभाव अचानक थंडावणार आहे आणि तुमच्या राशीला इतर शुभग्रहांची व भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. तेव्हाच नशिबाचे बंद दरवाजे एका रात्रीत उघडतील मित्रांनो. त्यामुळे हा काळ तुमच्या विचारसरणीत आणि कार्यात प्रचंड स्पष्टता घेऊन येईल.
आज तुमच्याच घरात राहून, तुमच्या अगदी जवळ राहून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे आणि तुम्हाला अंधारात ठेवणारी कपटी मतलबी लोक कोण होते याचा अत्यंत धक्कादायक खुलासा या अमावास्येआधी होणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यावरील अंधाराची पट्टी ओढून काढणार आहे, कारण शत्रूचे सर्व डावपेच उलथून टाकण्यासाठी तुमचा राशीस्वामी मंगळ आता सज्ज झाला आहे. या बदलत्या ग्रहमानामुळे तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेली ती खोल वेदना असो, टोचणारा एकटेपणा असो किंवा नैराश्याची भावना असो, ती एका झटक्यात नष्ट होईल मित्रांनो. आणि 15 जूनच्या अमावस्येच्या आधीचे सर्व काही तास तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत निर्णायक व तितकेच भीतीदायक ठरतील, कारण ग्रहांची ही महायुती तुमच्यासमोर अशा काही घटना घडून आणेल ज्या पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण निसर्गाने तुमच्यासाठी एक अत्यंत सुवर्ण व वैभवशाली मार्ग तयार करून दिला असून या नव्या पर्वाची सुरुवात अमावस्येची रात्री सुरू होण्यापूर्वीच म्हणजेच येत्या काही तासात तुमच्या घरात होईल. त्यासोबतच 15 जूनची ही अमावस्या उजळण्यापूर्वी तुमच्या घरात एक अत्यंत पवित्र, अदृश्य आणि दिव्य ऊर्जेचा प्रवेश होऊन नकारात्मक शक्तींचा नाश होईल. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्याच घरात, नात्यात व समाजात तुम्ही जे काही मरण यातनासारखे दुःख सहन केले त्याला पूर्ण विराम देण्याची वेळ आता आली आहे. स्वतःच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी, जवळच्या माणसांनी आणि अगदी घरच्यांनी सुद्धा तुमच्या सरळपणाचा व आक्रमकतेचा गैरफायदा घेऊन तुम्हाला पावलोपावली जे टोमणे मारले, तुमच्या परिस्थितीवर तुमची जी क्रूर थट्टा केली, तो सर्व मानसिक त्रास आता संपणार आहे मित्रांनो. कारण तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे ते विषारी शब्द, तुम्हाला रात्रभर रडवणारे ते टोमणे आता त्या लोकांच्या घाशातच अडकतील. कारण ही दिव्य शक्ती तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात आता प्रवेश करणार आहे. लक्षात घ्या, हा दैवी चमत्कार 15 जूनच्या आधी तुमच्या घरात अशा काही घडामोडी घडून आणेल ज्या पाहून तुमचे निंदक आणि शत्रू थक्क होतील. ज्या लोकांनी तुम्हाला नेहमी कमी लेखले, तुमच्या आर्थिक परिस्थितीची व अपयशाची चेष्टा केली, तेच लोक आता तुमच्यासमोर मान झुकून उभे राहतील. घरात गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून पैशांच्या चणचणीमुळे आणि सततच्या कटकटीमुळे जे काही मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, ते वातावरण ही दिव्य शक्ती एका क्षणात प्रफुल्लित व शांत करून टाकेल. अचानक धन लावाचे असे काही गुप्त मार्गही मोकळे होतील ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमची रखडलेली कामे, कोर्ट कचेरीचे वाद आणि जुनी थकबाकीसुद्धा अत्यंत वेगाने तुमच्या पदरात पडेल मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, ही दिव्य शक्ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुमच्या घराला एका अदृश्य अभेद्य अशा सुरक्षा कवचाने वेढून टाकणार आहे. तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास सुरू झाल्यामुळे घरातील दारिद्र्य, अलक्ष्मी किंवा नकारात्मक ऊर्जा समूळ नष्ट होईल. आजवर ज्या मानसिक त्रासाने तुम्हाला नैराश्याच्या गर्दीत ढकलले होते, ती सर्व काळी सावली या दिव्य शक्तीच्या प्रकाशाने दूर होईल. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा असा काही महापूर येईल की कालपर्यंत तुम्हाला टोमणे मारणारे नातेवाईकच आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी आणि तुमच्याकडून मदत मागण्यासाठी स्वतःहून तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकतील मित्रांनो. लक्षात घ्या, आता जे काही सांगतोय ते ध्यान देऊन ऐका, कारण 15 जूनच्या या महाअमावस्येपूर्वीच तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एकाच वेळी अशा 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तींचा संबंध येईल ज्या तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरामोहरा बदलून टाकतील. यात पहिली शक्यता म्हणजे तुमच्यासमोर युगपुरुषासारखा किंवा दैवी तेज असलेला एखादा वाटसरू अचानक येईल. हा कोणताही सामान्य माणूस नसेल, तर ब्रह्मांडातून थेट तुमच्यासाठी पाठवलेला एक देवदूत असेल. हा वाटसरू तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी, जेव्हा तुम्ही अत्यंत हताश असाल, तेव्हा अचानक प्रकट होईल. तो तुमच्याशी जास्त काही बोलणार नाही, पण तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला सुखी व समृद्ध जीवनाचा एक असा गुप्त कानमंत्र देऊन जाईल, ज्या एका शब्दाने तुमच्या मनातील सर्व भीती आणि संभ्रम कायमचा नष्ट होईल. सोबतच मेष राशींच्या जातकांनो, दुसरी अत्यंत महत्त्वाची शक्यता म्हणजे एखादा सिद्ध साधू किंवा तपस्वी पुरुष थेट तुमच्या घराच्या दारावर दस्तक देईल. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी एक प्रचंड अस्वस्थता आणि नात्यांमधील दुरावा निर्माण झाला होता, त्याचे निराकरण करण्यासाठी हा साधू निमित्त ठरेल. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि जुन्या वाईट नजरेचा अंत होईल आणि तो तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल. तो तुमच्या डोळ्यात पाहून तुमच्या उज्ज्वल भविष्याची अशी काही गुपिते सांगेल की जे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. या साधूच्या मुखातून निघालेले शब्द थेट ईश्वराचा आशीर्वाद असतील मित्रांनो,
जे तुमच्या घरात सुखाचा महापूर घेऊन येतील. आणि त्यासोबतच या सर्वामध्ये तिसरी आणि सर्वात आनंददायी घटना म्हणजे तुमच्या घरात किंवा अगदी जवळच्या नात्यांमध्ये एका दिव्य बाळाचा जन्म होईल किंवा तसा शुभ संकेतही मिळेल. हे बाळ म्हणजे तुमच्या घराण्याचे कल्याण करणारा साक्षात कुलदीपक असेल. या बाळाच्या पाऊल गुणांनी तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, कोर्ट कचेरीचे वाद असतील किंवा नातेवाईकांची टोमणे एका झटक्यात हवेत विरून जातील. जेव्हा घरातील लोक या आनंदाच्या वार्तेचे किंवा त्या व्यक्तीचे नाव तुमच्या कानावर घालतील, तेव्हा भूतकाळातील सर्व वेदना आठवून तुमचे डोळे नकळतपणे आनंद अश्रूंनी घळघळा पाणवतील. या तिन्ही गूढ घटनांपैकी नक्की कोणते रूप 15 जूनच्या अमावास्येआधी तुमच्या दारावर दस्तक देणार आहे, हा साक्षात ईश्वरी शक्तीचा पूर्वलिखित न्याय असेल मित्रांनो. त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मेष राशीवर आणि तुमच्या मनावर जो एक भयंकर अशुभ आणि संशयास्पद ग्रहाचा प्रभाव होता, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यांमध्ये विष कालवण्याचं कामही केलं, तो काळा कुट्ट प्रभाव आता 15 जूनच्या महाअमावास्येआधी समूळ नष्ट होईल. ही वाईट सावली दूर होताच तुमच्या मनातील सर्व भ्रम, अनामिक भीती आणि असुरक्षिततेची भावना एका झटक्यात नाहीशी होईल. तुमच्या मनावर जे काही एक प्रचंड भावनिक ओझे होते, ज्यामुळे तुम्हाला रात्रीची झोपही लागत नव्हती, ते ओझे इतके हलके होईल की तुम्हाला बऱ्याच दिवसांनी सुटकेचा श्वास घेता येईल. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील अत्यंत जवळच्या सदस्यासोबत जे जुने गैरसमज आणि वाद गुदमरून टाकत होते, ते या अमावास्येपूर्वी अत्यंत शांतपणे मिटणार आहेत. हा काळ तुमच्या आत्मसन्मानाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल मित्रांनो. ज्या लोकांनी तुमच्यावर खोटे आळ आणले किंवा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना आता स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होईल. ती माणसे स्वतः नतमस्तक होऊन तुमच्या जवळ येतील आणि तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी एक निखळ आणि मनमोकळे हसू पाहायला मिळेल. निसर्ग तुम्हाला या अभूतपूर्व बदलाचे काही अत्यंत गुप्त आणि विशेष संकेत 15 जूनच्या आधीच म्हणजेच येत्या काही तासातच देण्यास सुरुवात करेल. जर तुम्हाला अचानक जुनी अर्थपूर्ण गाणी वारंवार ऐकू येत असतील किंवा त्या विशिष्ट रूपाचे संकेत वेगवेगळ्या ठिकाणी अचानक तुमच्या डोळ्यासमोर येत असतील, तर समजून जा की दैवी शक्तीने तुमचे नशीब बदलण्याचे काम सुरू केले आहे. रात्रीच्या वेळी अचानक एका विशिष्ट वेळी तुमची जी जाग येणं किंवा मनात काहीही भीती न वाटता अत्यंत प्रसन्न वाटणं, हा देखील या बदलाचा एक भयंकर स्पष्ट महासंकेत आहे मित्रांनो. हा संकेत दिसताच सावध व्हा आणि समजून जा की तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे. हे महाकाय महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी, मेष राशीची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी अमावास्येच्या दिवशी आणि त्यापूर्वी सकाळी उठून सूर्याला मनोभावे नमस्कार करावा. कारण सूर्यदेव तुमच्या राशीत उच्चाचे असतात आणि ते तुम्हाला अफाट यश देऊ शकतात. त्यानंतर आपल्या देवघरात गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावून अत्यंत शांत चित्ताने आपल्या कुलदेवतेची आणि स्वामी समर्थांची मनापासून प्रार्थनाही करावी. हा छोटासा तोडगासुद्धा या अमावास्येच्या काळोखात तुमच्या घरातील उरली सुरली नकारात्मक ऊर्जा आणि संपूर्ण वास्तू दोष समूळ नष्ट करून टाकेल. या पवित्र काळात कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला तांदूळ, साखर किंवा काळे तीळ यासारखे वस्तूंचे मनोभावे दान केल्याने तुमच्या कुंडलीतील दोष मिटून ग्रह प्रचंड बलवान होऊ शकतात, ज्याचा थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि ढासळलेल्या नात्यावर घडून येऊ शकतो. या उपायानंतर घरातील कटकटी भांडणे कायमची बंद होऊन संपूर्ण घरात सुख, समाधान आणि अखंड शांतता नांदू लागेल. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही मित्रांनो, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माची भरपाई करून तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अगदी मनापासून इथपर्यंत ऐकला असेल आणि तुमच्या अंतर्मनाची अशी साक्ष पटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे, तर आत्ताच्या आत्ता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जो भक्त संपूर्ण श्रद्धेने स्वामींचे नाव घेईल, त्याच्यावर स्वामी समर्थांच्या अंतिम कृपेचा आणि आशीर्वादाचा वर्ष होईल, यात तीळ मात्र शंका नाही. जुन्या सर्व निराशा मागे सोडून या 15 जूनपूर्वी होणाऱ्या दिव्य बदलाचे आनंदाने स्वागत करा. स्वामी महाराज तुमचे सदैव भले करोत. धन्यवाद.